ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। मी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर, विश्वस्त श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी, वैद्यकीय सल्लागार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अभिनेता। इतिहास समजून घेतल्याशिवाय, वाचल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही आणि कोणत्याही राष्ट्रपुरुषाला धर्माच्या चाकोडीत बसवता येत नाही, कारण राष्ट्रपुरुषांची शिकवणच विचारांची असते, मनुष्य धर्माची असते। हा संदेश घेऊन ज्यांनी 200-250 वर्षापूर्वी ज्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली आणि समतेचा एक मंत्र असा समाजामध्ये पेरला, असे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांना स्वतः भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं, त्याचप्रमाणे आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांनी साथ दिली, असे फुले दाम्पत्य यांच्या जीवनावर सत्यशोधक हा चित्रपट 5 जानेवारी 2024 पासून सर्व महाराष्ट्रामध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे। सुवर्णयोग असा की मलाही या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे। गोपाळ शास्त्री जोशी या निगेटिव्ह भूमिकेमध्ये मी सर्वांच्या समोर येत आहे। माझी विनंती आहे की त्यांचं कार्य हे पुढच्या पिढ्यांसाठी उपकार आहेत। हे कार्य समजून घेण्यासाठी, फुले दाम्पत्यांना ओळखण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्यांचे आपले अनंत उपकार जे आहेत ते पाहण्यासाठी हा चित्रपट सिनेमागृहात आपण पाहावा, ही आपणास मी कळकळीची विनंती। धन्यवाद। जय हिंद, जय मल्हार, जय ज्योती, जय किसान। नमस्कार, मी सुरेश विश्वकर्मा। सत्यशोधक या सिनेमाचं आज गाणं लॉन्च होतं आहे आमचं, त्यासाठी सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये आलेलो आहेत आणि खूप छान असा सिनेमा झाला आहे, खूप सुंदर सिनेमा। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतलेला आहे। तर त्यामध्ये मी आद्य क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांची भूमिका करतो आहे आणि खूप छान भूमिका आहे। म्हणजे काही भूमिका अशा असतात की कलाकारांना वाटत असतं की यार या भूमिकासाठी मी सूट आहे असं वाटत असतं, तर त्यापैकी एक ही भूमिका आहे की मला कायम वाटत आलं की यार लहुजींची भूमिका मला चांगली दिसेल आणि माझ्या नशिबाने मला ही साकारला मिळाली। ॲक्च्युली 2-3 वेळा, एक वेळेस आमच्या डेट्सचा प्रॉब्लेम झाला, नंतर कोरोना आडवा आला, असं होत शेवटी माझ्यापर्यंत ती 3ऱ्या याच्यामध्ये पोहोचली आणि खूप आनंद झाला। खूप छान लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे निलेशजींनी आणि खूप सुंदर असा सिनेमा, नक्की तुम्हाला खूप आवडेल, नक्की पाहायला विसरू नका। सत्यशोधक। धन्यवाद। जवळच्या लांबच्या कुठल्याही सिनेमागृहात जाऊन पाहायला विसरू नका। सत्यशोधक। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव ईशानी अरविंद हिंगे। मी आत्ता सत्यशोधक या फिल्ममध्ये मुक्ता रायनाक म्हणजेच फुलेंची विद्यार्थिनी हिचा रोल स्वीकार केला आहे आणि मला ही संधी शिवा बागुल सरांनी दिली, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते। आणि ही मूवी तुम्ही 5 जानेवारीला नक्कीच बघायला जा, कारण या मूवीत असं सगळं सांगितलं की पहिला फुलेंना आणि त्यांच्या म्हणजे सावित्रीबाई फुलेंना आणि ज्योतिबा फुलेंना काय कष्ट लागले आणि त्या कष्ट घेतल्यामुळे आत्ता आम्ही इथे आहे, ते सगळं ह्यात सांगितलं आहे। तर तुम्ही नक्की बघायला जा आणि हीच माझी विनंती आहे की तुम्ही नक्की बघायला जा। थँक्यू। आज आपण इथे सत्यशोधक ह्या चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी जे प्रमोशन आणि एक गाणं रिलीज केलं, त्यासाठी सगळेजण जमलो होतो। तर गाणं पाहून आम्हाला खूप छान वाटलं। गाणं पाहूनच असं वाटलं की चित्रपट खूपच छान आहे आणि हा सर्वांनी चित्रपट पाहावा, कारण की आपल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या महिलांना जे बाहेर काढण्याचं जे हे केलं आहे, सहकार्य म्हणा किंवा त्यांच्या ज्ञानातून ज्ञान आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, तर ते ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचलं तर ते सगळ्यांनी, सर्व महिलांनी जास्तीत जास्त हा चित्रपट पाहावा असं तर माझं मत आहेच आहे। पण प्रत्येक महिलेने आपल्या कुटुंबाला पण घेऊन सहपरिवार, सहकुटुंब हा चित्रपट पाहावा असं मला वाटतं। धन्यवाद। जानेवारी 2024 रोजी सत्यशोधक पिक्चर जो रिलीज होणार आहे, त्यासाठी सर्व कुटुंबियांनी तर जायचंच आहे, त्याचबरोबर आपल्या मुलांना आणि मुलींना आवर्जून दाखवायचं आहे, कारण महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी जो वारसा पुढे चालवला आहे तो हीच मुलं पुढे चालवणार आहेत आणि त्यांच्या रूपातच आपला जो भारत घडणार आहे पुढचा, त्याला खूप मोठा हातभार लागणार आहे। तर सर्वांनी आवर्जून चित्रपटगृहामध्ये जाऊनच हा पिक्चर बघावा ही माझी विनंती राहील। जय ज्योती, जय क्रांती। नमस्कार, मी वंदना जितेंद्र बनकर, राहणार पुणे। छान वाटलं आत्ता ट्रेलर पाहून। सर्वांनी हा चित्रपटगृहामध्ये पिक्चर पाहावा, सत्यशोधक। नमस्कार,
माझं नाव मनीषा पांढरे, मी पुणेमध्येच राहणारे आहे. मी आत्ता जस्ट हा ट्रेलर पाहिलेला आहे आणि आपली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याची खूप आजच्या समाजाला गरज आहे. आणि आज समाज भरपूर मागे पडलेला आहे की त्यांना समाजात आपल्यासाठी काय केलेलं आहे हे सुद्धा अजूनही बऱ्याच पालकांना किंवा मुलांना त्यांच्याबद्दल कार्याची माहिती नाही आहे. तर नक्कीच ह्या चित्रपटामुळे त्यांना आपला समाजासाठी ज्यांनी हे कार्य केलेलं आहे त्यांची आपले क्रांती चित्रपट 5 जानेवारीला आपण पाहूया. हा चित्रपट 5 जानेवारीला आपण पाहूया आणि त्यांनी आपल्या मुलांना व आपल्या कुटुंबियांना हा चित्रपट नक्कीच पाहायला न्यावा ही विनंती. नमस्कार, मी आरती सहाने. जो आज आपण 5 जानेवारीला जो हा चित्रपट प्रसारित होणार आहे त्यासाठी सगळ्यांनी आवर्जून बघावा. आपणच नाही तर आपल्या मुलांना, आपल्या शेजारी पाजारी मुलांना, सर्वांना सावित्रीबाईंनी जे काम केलं आहे शिक्षणाचं ते काम आपण आपल्या मुलांपर्यंत पोचवायचं आहे. आणि सावित्रीबाईंनी कुठल्याही जातीपातीचा भेद न करता सगळ्या जातीतील महिलांना, मुलींना शिक्षण देऊन त्यांना पुढे नेलेलं आहे. आणि आपण हा चित्रपट जोमाने बघूया. सत्यशोध हा पिक्चर रिलीज होणार आहे, तर सगळ्यांनी हा पिक्चर पाहावा. कारण की महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा सावित्रीबाई फुलेंनी काय कार्य केलं आहे आणि आत्ताच्या पिढीला त्यांचं महत्त्व जाणण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून. माझं नाव हरक अमोल भारतीया आणि मी म्हणजे सत्यशोधक या चित्रपटात ज्योतिबांचा एक मित्र हरिभाऊ दाखवला आहे. तर सत्यशोधक हा चित्रपट ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आहे, ज्यांनी एवढी मोठी क्रांती घडवली आहे समाजात. आणि त्याच्यामुळे हा चित्रपट तुम्ही नक्की 5 जानेवारी 2024ला बघू शकता. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव समृद्धी रोहित सरवार. सत्यशोधक या चित्रपटामध्ये मी बाल सावित्रीबाई फुले यांचा रोल केलेला आहे. मी तुम्हा सर्वांना हेच सांगेल की 5 जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण चित्रपटगृहामध्ये रिलीज होत आहे. तर मी तुम्हा सर्वांना विनंती करेल की तुम्ही तुमच्या सहपरिवारासोबत हा चित्रपट बघा. धन्यवाद. माझं नाव प्रथमेश रामपाल पांडे. मी ज्योतिबा फुलेंचा बालपणाचा कॅरेक्टर प्ले करत आहे. तर आम्ही ही फिल्म खूप प्रेमाने, खूप लाडाने आणि खूप मेहनतीने बनवली आहे. तर तुम्ही सगळे नक्की 5 जानेवारी 2024ला हा चित्रपट पाहावा ही माझी नम्र विनंती. तुम्ही मुलांना कार्टून म्हणजे शिनचॅन, डोरेमॉन आणि छोटा भीम दाखवण्यापेक्षा महाराजांबद्दल म्हणजे वाचायला दिलं किंवा त्यांना दाखवलं किंवा आपले जे क्रांतीज्योती जेवढे पण क्रांती ज्यांनी घडवून आणली त्यांच्याबद्दल दाखवलं तर नक्कीच प्रत्येक घरात एक छावा, एक नवीन युगप्रवर्तक जन्माला येईल असं मला वाटतं. कारण की हे कार्टून दाखवण्यापेक्षा तुम्ही कार्टून दाखवलं तर कार्टूनच घडेल, पण तुम्ही महान आणि मोठ्या पुरुषांबद्दल दाखवलं तर कोणीतरी मोठं घडून येईल असं मला वाटतं. धन्यवाद.